राम राम भाऊ. विजय लोटन पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आता खरीप हंगामाचं आमचं सर्व नासधूस झालेली आहे. सर्व पीक आलं नाही, केलेला खर्चसुद्धा वाया गेलेला आहे. आणि आता रब्बी हंगाम त्याच्यागुंता काम चालू आहे. कल्टिवेटर, रोटिवेटर आणि आता बैलजोडीने रेगाव ओढत आहे. आणि त्याला मक्का लावायचा आहे. चांगलं वातावरण राहिलं तर ते बी चांगलं येईल, नाही तर ते बी काही व्यवस्थित येणार नाही अशी आशा आहे. खरीप हंगामामध्ये किती उत्पन्न निघालं? खरीप हंगामामध्ये काहीच उत्पन्न नाही निघालं. झिरो बजेट निघाला, खर्चही निघाला नाही. मग आता रब्बीमध्ये काय लागवड करणार आणि काय आशा आहे? मक्का लावायचा आहे. मक्का लावल्यानंतर त्याचं वातावरण चांगलं राहिलं तर ते बी चांगलं येईल, नाही तर त्याचंसुद्धा अपेक्षा नाही आहे चांगलं येईल असं. मग आता शेतकऱ्यांची आशा ही रब्बीवर आहे. आता शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बीवर आहे, कारण सर्व खर्च अनुमोल त्याच्यावरच निघणार आहे. चांगला आला तर खर्च निघाल, नाही तर मग तसंच राहील.